नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आजपासून आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 8 म्हणजे कूट प्रश्न, ज्याला पझल्स आणि प्रॉब्लेम्स म्हणतात. यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. तर त्यातील पहिला जो भाग आहे तो आहे रांगेतील स्थान म्हणजे पोझिशन इन क्यू. आता एखाद्या रांगेमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला एखाद्या व्यक्तीचे स्थान ओळखायचं राहते, म्हणजे तो कोणत्या नंबरवर आहे. कधी डावीकडून विचारेल, कधी उजवीकडून कोणत्या नंबरवर आहे, अशा पद्धतीनं, किंवा कधी मध्यभागी कोण आहे ते पण विचारले जाऊ शकते. तर यामध्ये जो काही असे प्रश्न आहेत की जे या आधीच्या परीक्षेत आलेले होते ते आपण इथे बघणार आहोत. सोबतच एक्सरसाइज 8.1 पण बघणार आहोत. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हिडिओ स्किप करू नका, ठीक आहे. म्हणजे पूर्ण पहा जर समजून घ्यायचं असेल तर. पण त्याआधी तुम्ही एक काम करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. बघूया पहिला प्रश्न. हा प्रश्न आलेला होता 2020 मध्ये, ठीक आहे. 2020 मध्ये हा प्रश्न विचारला होता. बघूया काय म्हटलेलं आहे यामध्ये. एका रांगेत सविताच्या उजवीकडे, आता रांग म्हटलं की रांग ही अशी आडवी पण रांग असू शकते किंवा अशी उभी राहू शकते, ठीक आहे. पण आता सविताच्या उजवीकडे म्हटलं, उभी जर रांग राहिली असती तर डावीकडे उजवीकडे सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे ही जी रांग आहे ती अशी आडवी रांग असेल, ठीक आहे. अशी आडवी रांग असेल आणि या रांगेत सविता आहे कुठेतरी. आणि समजा आपण म्हटलं की इथे सविता आहे, ठीक आहे. ही आहे सविता. तर सविताच्या उजवीकडे 15 आहेत व डावीकडे 11 मुली आहेत. आता इथे सविता आहे, हिच्या उजवीकडे म्हणजे इकडे 15 जण आहेत आणि सविताच्या डावीकडे म्हणजे इकडे 11 मुली आहेत, असा त्याचा अर्थ झाला. प्रश्न काय म्हटलेला आहे, याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कोणता. मग आता या रांगेत एकूण जेवढे काही विद्यार्थिनी असतील त्यांच्या मध्यभागी कविता बसलेली आहे. आता त्या कविताचा आपल्याला क्रमांक सांगायचा आहे. तर मध्यभागचा क्रमांक जर आपल्याला काढायचा असेल तर सगळ्यात आधी या रांगेत एकूण मुली किती आहेत ते काढावं लागेल. आता सविताच्या डावीकडे 11 जणी आहे, सविता एक स्वतः म्हणजे +1 करू, आणि सविताच्या उजवीकडे 15 मुली आहेत म्हणजे याच्यात +15 ऍड करू. मग हे किती होतात, 15 + 1 16, 16 + 11 27. याचा अर्थ या रांगेमध्ये एकूण 27 मुली आहेत. आता 27 चा मिडल मधला क्रमांक कोणता होतो. आता कोणतीही ऑड नंबर असेल तर त्याचा मिडल क्रमांक जर काढायचा असेल तर त्यामध्ये काय करायचं, 27 मध्ये 1 ऍड करायचा आणि त्याला 2 ने डिवाइड करायचा. 1 ऍड करून त्याची हाफ घ्यायची. तर 27 + 1 28 होतात, त्याला 2 ने जर डिवाइड केलं तर 14 येते. म्हणजे ज्या रांगेत 27 मुली आहेत त्यांच्या मधल्या क्रमांकाची जी मुलगी आहे तो तिचा क्रमांक 14 आहे. याचा अर्थ कविता जी आहे ती 14व्या नंबरवर आहे. इथं कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2, जो याआधी 2020 च्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. काय म्हटलंय प्रश्नात, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, ठीक आहे. आता कवायतीसाठी आपण अशा उभ्या रांगा करतो, जसं ही एक रांग, ही दुसरी रांग, ही तिसरी रांग, ही चौथी रांग, ठीक आहे. अशा रांगा आहेत. आता किती रांगा आहेत आपल्याला माहित नाही, पण जेवढ्या रांगा तयार होतात तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. जसं मी उदाहरणार्थ इथे 4 रांगा काढल्या, याचा अर्थ इथे 4 विद्यार्थी असेल, 1 2 3 4, प्रत्येक रांगेत असे 4 विद्यार्थी राहील. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, ठीक आहे. अशा पद्धतीने मग तुम्हाला म्हटलं की एकूण विद्यार्थी किती. आता यासाठी काय करायचं, एकूण रांगा किती आहेत 4, प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत 4, म्हणजे 4 × 4 करायचं 16, म्हणजे इथे एकूण 16 विद्यार्थी राहतील. अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर त्या मैदानावर कवायतीसाठी सर्व मुलांची संख्या किती. आता यामध्ये प्रत्येक रांगेत 15 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. म्हणजे एका रांगेत 15 विद्यार्थी आहे म्हणजे रांगाही 15 असतील, कारण जेवढे विद्यार्थी एका रांगेत आहेत तेवढ्याच रांगा आहे. म्हणजे 15 × 15 15 × 15 म्हणजे 15 चा स्क्वेअर होईल, आणि 15 चा स्क्वेअर किती होतो 225. याचा अर्थ तिथे एकूण त्या मैदानात 225 मुले कवायतीसाठी राहतील. तर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. 5 जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता.
तर मध्यभागी कोण होता, असा प्रश्न आणि हा 2018 ला विचारला होता. आता असा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण इथे एक व्यवस्थित डायग्राम काढूया. ती कशी बघा, 5 जण धावून राहिलेले आहे, म्हणजे आपण धावून राहिले म्हणजे अशी सरळ लाईन दाखवू. या लाईनवर 5 जण दाखवू. ठीक आहे, 1 2 3 4 5 जण असे इथे धावत आहे. काय म्हटलेलं आहे, जॉनच्या पुढे अहमद होता. जॉनच्या पुढे अहमद होता म्हणजे जॉन मागे आहे आणि त्याच्या पुढे अहमद आहे कुठेतरी. आता आपण सध्या दाखवू नाही शकत की कुठे आहे. पुढे काय म्हटलं आहे, अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम आहे. आता अहमद आणि समीर या दोघांच्या मध्ये गौतम आहे. ठीक आहे, म्हणजे एक तर समीर अहमदच्या पुढे राहू शकतो. ठीक आहे, किंवा अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम आहे म्हणते, किंवा अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम आहे म्हणजे समीर पुढेच राहील. ठीक आहे, कारण अहमदच्या मागे जर समीर घेतला आपण, ठीक आहे, तर अहमद आणि समीरच्या मध्ये गौतम होऊन जाईल एक. हा मागे पण राहू शकते, अहमदच्या मागे समीर पण राहू शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला जॉनच्या पुढे अहमद पाहिजे. आता हे पुन्हा समजून घ्यायचे, अहमद हा जॉनच्या पुढे आहे, अहमद आणि समीरच्या मध्ये गौतम आहे, म्हणजे अहमदच्या पुढे समीर राहू शकतो किंवा अहमदच्या मागे समीर राहू शकतो. आणि एक तर गौतम मग इथे राहू शकतो, गौतम इथे गौतम राहू शकतो, किंवा मग इथे राहू शकतो गौतम. ठीक आहे, कारण अहमद आणि समीरच्या मध्ये गौतम आहे, तर असे होऊ शकते किंवा असे होऊ शकते. पुढे काय म्हटलेलं आहे, जॉन व अहमदच्या मध्ये हरभजन आहे. जॉन आणि अहमदच्या मध्ये हरभजन आहे म्हणजे इथे गौतम नाही राहणार, म्हणजे समीर इकडे मागे सुद्धा नाही राहणार, म्हणून हा विषय संपला आपला. आता अहमद आणि जॉनच्या मध्ये आला आहे कोण, हरभजन, म्हणजे हरभजन इथं आला. ठीक आहे, तर झालेले आहे 5 जण. म्हणजे इथं बघा आता आकृतीमध्ये सगळ्यात आधी आला समीर. ठीक आहे, समीरच्या मागे झाला गौतम, गौतमच्या मागे झाला हरभजन, हरभजनच्या मागे झाला गौतमच्या मागे झाला अहमद, अहमदच्या मागे झाला हरभजन आणि हरभजनच्या मागे झाला जॉन. तर तो असा क्रम राहील. आता आपल्याला म्हटलंय की मध्यभागी कोण आहे, तर या 5 जणांच्या मध्यभागी जो आहे तो येतो इथे अहमद. त्याच्यामुळे इथे जो ऑप्शन आहे, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया एक्सरसाइज 8.1 जी आहे नवनीतच्या बुक मधून. बघूया क्वेश्चन नंबर 1. हजेरी पत्रकात विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थ्यांची नावे नोंदवलेली आहेत. आता असं एक हजेरी पत्रक आहे. हजेरी पत्रक म्हणजे शाळेमध्ये जे रजिस्टर राहते, ज्यामध्ये मुलांची नावे लिहिलेली असतात, त्यांची अटेंडन्स होते. ठीक आहे, असं हजेरी पत्रकाचं समजा आपण म्हणू की ही मार्जिन लाईन आहे आणि इथे मुलांची नावं नोंदवलेली आहेत. आता इथे काय झालेलं आहे की विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थी आहे. आता विपुल कुठे आहे, संध्या कुठे आहे आपल्याला माहित नाही. मग आपण समजू की विपुल आधी आहे आणि संध्या नंतर आहे. तर विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थी आहे. किंवा असं होऊ शकते की संध्या आधी असेल आणि विपुल नंतर असेल, तरी सुद्धा यांच्या दरम्यान एकूण 19 विद्यार्थी आहेत. पुढे बघा काय म्हटलंय, विपुलचा क्रमांक शेवटून 25वा आहे. आता विपुल या हजेरी पत्रकामध्ये शेवटून आपण समजा म्हटलं की हा शेवट आहे. ठीक आहे, आणि ही झाली याची सुरुवात. आता विपुल शेवटून 25वा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं हा एक मुलगा आहे, मग असं करता करता इथे आला विपुल. आता विपुलचा नंबर शेवटून 25वा आहे, इकडनं हा 25व्या नंबरवर आहे. म्हणजे विपुलच्या आधी एकूण इकडे 24 विद्यार्थी राहील. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, आणि संध्याचा क्रमांक सुरुवातीपासून 13वा आहे. या सुरुवातीपासून संध्या 13व्या क्रमांकावर आहे, म्हणजे इथे कुठेतरी आपण घेऊ संध्या. ठीक आहे, आता संध्या आहे 13व्या क्रमांकावर इकडनं सुरुवातीपासून, आणि या दोघांच्या दरम्यान आहे एकूण 19 विद्यार्थी. तर आपल्याला म्हटलं आहे की वर्गात एकूण विद्यार्थी किती. आता बघा, संध्या 13व्या क्रमांकावर आहे म्हणजे 13 विद्यार्थी ते झाले. संध्या आणि विपुलच्या दरम्यान 19 विद्यार्थी आहे म्हणजे 19 विद्यार्थी झाले. आणि शेवटून विपुलचा 25 आहे म्हणजे विपुल पासून खाली 24 आणि तो एक 25, तर एवढे एकूण विद्यार्थी होईल. आता यांची ऍडिशन किती होते, 5 + 3 8 + 9 17 7 कॅरी 1
2 + 1 3 4 आणि 5 म्हणजे या हजेरी पुस्तकामध्ये एकूण 57 विद्यार्थी राहील. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे आधी लाल असेल, मग पिवळी, मग निळा, मग हिरवा व गुलाबी असे ते तोरणमध्ये त्या पताका लावलेल्या आहेत. आपल्याला म्हटलं आहे की पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल. आता या गणितामध्ये आपल्याला ऑप्शनचा यूज करावा लागेल. एकूण पताका किती आहे इथे, तर एकूण पताका 5 आहे. ठीक आहे, मग आपण एक एक ऑप्शन जर घेतला 63, मग 63 ला 5 ने डिवाइड करा. ठीक आहे, तर 5 1 जा 5 रिमेन 1, 5 2 जा 10 रिमेन 3, म्हणजे 3 पताका उरतील. म्हणजे 12 वेळा हा क्रम असा कंटिन्यू राहील. ठीक आहे, 12 टाइम्स हा क्रम राहील. आणि मग जेव्हा 12च्या नंतरचा जो क्रम लागेल त्यात पहिल्या नंबरवर येईल लाल, दुसऱ्या नंबरवर पिवळी आणि तिसऱ्या नंबरवर येईल निळा, जे उरलेले 3 आहे. तर इथे थर्ड नंबरवर निळा येईल. आपल्याला पाहिजे पिवळ्या रंगाची, त्याच्यामुळे ऑप्शन 63 हा ऑप्शन होणार नाही. मग दुसरा पाहूया 87. मग यावेळेस 87 ला तुम्ही 5 ने डिवाइड करा. ठीक आहे, तर 5 1 जा 5 रिमेन 3 कॅरी 7 5 5 जा 35, तर इथे राहिले 2. ठीक आहे, म्हणजे 15 वेळा हा क्रम येऊन जाईल बरोबर. आणि शेवटी 2 पताका उरेल. नवीन जो क्रम चालू होईल 16वा, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर लाल आणि दुसऱ्या क्रमांकावर पिवळा येईल. म्हणजे ही जी पिवळा पताका आहे ती राहील 87 नंबरवर. ठीक आहे, कारण टोटल 85 ज्या पताका आहे. ठीक आहे, 5 इथे किती 7 जा 5 7 झाले ना, तर 85 ज्या पताका आहे त्या लागून जाईल प्रमाणे. मग 86 वर पुन्हा लाल, 87 वर पिवळा, म्हणजे पिवळी जी पताका आहे ती येईल 87 नंबरवर. तर ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 6. राहुल म्हणतोय एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून, म्हणजे आपण जर अशी एक रांग घेतली. ठीक आहे, इथे घेतला आपण, समजा हा राहुल आहे, तर राहुलच्या पुढे एकूण 6 जण आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे पुढे 6 जण आहे राहुलच्या पुढे. काय म्हटलेलं आहे, माझ्या नंतर तिसऱ्या स्थानावर अमित आहे. म्हणजे राहुलच्या मागे तिसऱ्या स्थानावर अमित आहे. इथे समजा आपण अमित घेतला. ठीक आहे, तर राहुल अमितचा तिसरा नंबर आहे. याचा अर्थ राहुल आणि अमितच्या मध्ये अजून 2 जण आहेत. ठीक आहे, 2 जण राहुल आणि अमितच्या मध्ये आहेत. राहुलच्या नंतर तिसरा अमित होऊन जाईल. पुढे बघा, अमित काय म्हणतो की मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. मधला म्हणजे सेंटरवरचा. आपण असं समजू की आता हा जो अमित आहे, अमितच्या मागे जो मुलगा आहे तो सेंटर पकडला, म्हणजे तो आहे मध्यभागी. तर प्रश्न असा आहे की या रांगेत एकूण मुले किती आहे. आता सेंटरच्या मुलाचा जर आपल्याला नंबर कळला तर सेंटरच्या पुढे किती आहे ते पाहू. तेवढेच विद्यार्थी सेंटर मध्ये जो मुलगा उभा आहे त्याच्या मागे राहील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एकूण विद्यार्थी कळेल. आता बघा, राहुलच्या पुढे 6 जण आहे. राहुल एक झाला स्वतः. ठीक आहे, राहुल आणि अमितच्या मध्ये 2 जण आहे. नंतर अमित एक झाला. ठीक आहे, हे किती झाले 10 मुलं. म्हणजे सेंटर मध्ये जो मुलगा आहे त्याच्या पुढे 10 जण आहे. मग सेंटर मध्ये जो मुलगा आहे त्याच्या मागे सुद्धा 10 राहील. ठीक आहे, तर 10 + 10 झाले 20 आणि सेंटर मधला मुलगा 1, म्हणजे असे होईल टोटल 21 विद्यार्थी. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. जॉन व मोइस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा व मागून 8वा क्रमांक आहे. आता आपण काय करूया, इथे एक अशी लाईन काढू. समजा ही एक रांग आहे. ठीक आहे, या रांगेत जॉन व मोइस उभे आहे. जॉनचा पुढून 17वा क्रमांक आहे, म्हणजे समोरून 17वा आहे. ठीक आहे, आपण समजा म्हटलं की जॉन इथे आहे, तर जॉनचा झाला इकडनं झाला तो 17व्या नंबरवर पुढून, व मागून झाला 8वा क्रमांक, आणि मागून जॉनचा क्रमांक आपण घेतला असा 8वा नंबरवर आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, तर मोइसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक आहे. मोइस 6व्या नंबरवर आहे, म्हणजे जॉनच्या आधी मोइस येईल इकडे. ठीक आहे, समजा इथे घेऊ आपण मोइस. हा मोइस झाला इकडनं 6व्या नंबरवर. ठीक आहे, आपल्याला प्रश्न म्हटला आहे की मोइसचा शेवटून क्रमांक किती. तर इकडनं शेवटून मोइसचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. आता इथे बघा, जॉन 17व्या नंबरवर आहे पुढून. ठीक आहे, आणि मागून तो 8व्या नंबरवर आहे, म्हणजे जॉनच्या आधी 7 जण आहे. मागून 8व्या नंबरवर आहे, म्हणजे जॉनच्या आधी 7 जण झाले. पुढून मोइसचा नंबर 6वा आहे आणि जॉनचा 17वा आहे पुढून. मग मोइस आणि जॉनच्या मध्ये किती जाणार आहे,
तर ते राहील 17 मायनस 6 11 आणि जॉन एक स्वतः म्हणजे 10 जण राहील. ठीक आहे. तर मोहिस आणि जॉनच्या मध्ये एकूण 10 जण राहील या दोघांच्या मध्ये. ठीक आहे. आणि तेव्हाच तर बघा मोहिस 6 झाला, 10 आणि 6 16 झाले आणि जॉन एक 17 म्हणजे जॉनचा बरोबर 17 नंबर येतो. मोहिस आणि जॉनच्या मध्ये 10 जण आहे. आता बघा शेवटून जॉन 8वा नंबर आहे आणि मोहिस आणि जॉनच्या मध्ये 10 जण आहे म्हणजे 8 प्लस 10 किती झाले 18. ठीक आहे. आणि मग मोहितचा नंबर कोणता राहील शेवटी? मोहितच्या मागे 18 जण आहे. मग मोहित कोणत्या नंबरवर राहील? तर 18 प्लस 1 म्हणजे 19 नंबरवर राहील मोहित. तो कोणता ऑप्शन आहे यामध्ये? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट.